प्रभूची स्तुती असो. अनेकदा आपल्याला असं वाटतं, की आपल्याला कोणतं ॲडिक्शन किंवा व्यसन असेल, तर आपल्याला निघणं कठीण होऊन जातं. आपल्याला ना खूप त्रास होऊ शकतो, जर का आपलं मन आहे ना तिथेच अटकून बसलं आहे, त्या व्यक्तीमध्ये, त्या गोष्टीमध्ये आणि आपल्याला निघायचे तरी निघता येत नसेल. तर देवाचा शब्द आज आपल्याला खूप जास्त प्रोत्साहन देणार आहे, आपल्याला सुटका देणार आहे, आपल्याला एक आशा देणार आहे. तर मी काही शेअर करणार आहे काही गोष्टी तुमच्यासोबत. तर सगळ्यात पहिले आहे, की सरेंडर म्हणजे समर्पित करणं. आपण सर्व काही प्रभूला सरेंडर केलं पाहिजे, समर्पित केलं पाहिजे. प्रभू येशूला हवंय, की आपण आपला जो कंट्रोल आहे, तो लोकांना दिला आहे आणि ती लोकं जसे वागतात, जसे बोलतात, त्याप्रमाणे आपण आपलं जीवन व्यतीत करतोय. जर का ते आपल्याशी खुश आहे, तर आपण खुश. जर का ते आपल्याशी नाखुश आहे, तर आपण नाखुश. अशा प्रकारे आपण आपला जो कंट्रोल आहे, तो लोकांना दिला आहे किंवा गोष्टींना दिला आहे. पण प्रभूला हवंय, की आपण तो कंट्रोल परत त्यांना द्यावा. म्हणजे पूर्ण कंट्रोल, पूर्ण सरेंडर, पूर्ण समर्पित प्रभू येशूला आणि मगच आपल्याला शांतीचा अनुभव येईल. तर हे कसं संभव आहे? कधी-कधी तुम्हाला असं वाटेल, की तुमच्या मनात खूप विचार येत आहेत. त्यावेळेस तुम्ही येशूला बोला, की तुम्ही माझ्या विचारांमध्ये या. लॉर्ड जीसस कम इन माय थॉट्स. जेव्हा तुम्हाला असं वाटतं, की या व्यक्तीबद्दल तुम्हाला बोलताना खूप त्रास होतो, राग येतो, तेव्हा तुम्ही जीससला इन्व्हाईट करा. प्रभू येशूला त्या व्यक्तीसोबत तुमचं जे कन्व्हर्सेशन होणार आहे, तिथे इन्व्हाईट करा. तिथे तुम्ही त्यांना बोलवा. अशा प्रकारे आपण येशूला जिथे-जिथे बोलवणार, तिथे-तिथे आपल्याला शांती मिळणार. तिथे-तिथे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत, तिथे तेच काहीतरी आपल्यासाठी करणार आणि हे विश्वासाने आपण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही एका कॅम्पला गेलो होतो कन्फर्मेशनला. तर तिथे जी रिट्रीट होती, तिथे मुलांना एक ट्रेजर हंट गेम होता आणि त्याचं नाव आहे म्हणजे खजिना गुपित खजिनाचा शोध घ्यायचा. आणि प्रत्येक ग्रुप आहे ना, खूप जास्त धावपळ करत होते, कारण त्यांना पहिलं यायचं होतं. त्यांना तो खजिना शोधायचा होता सगळ्यांच्या पहिले आणि सगळ्यांना तो खजिना मिळाला. त्यांचा जो लास्ट ट्रेजर होता, खजिना होता, तो देवाचा शब्द होता. मत्तई अध्याय 6 वचन 21 "वेअर युअर ट्रेजर इज, देअर युअर हार्ट विल अल्सो बी." कारण जिथे तुझं धन आहे, तिथेच तुझं मन लागेल. त्यांना तो पेपर सापडला जो बायबलमध्ये होता आणि ज्याच्यावर एक हार्ट ड्रॉ केलं होतं. त्यांनी तो पेपर दिला. पण ट्विस्ट असा होता, की जेव्हा त्यांना विचारलं गेलं, की देवाचा शब्द तुम्ही वाचला का बायबलमधून जिथे हा शब्द लिहिलेला होता आणि तो कुठे आहे मत्तईमध्ये? तर त्यांना उत्तर देता आलं नाही. कारण त्यांना एकच विचार होता, त्यांना जिंकायचं होतं. त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये ना आपल्याला फक्त जिंकायचं असतं आणि जो खरा खजिना आहे देवाचा शब्द, ज्याच्यामध्ये देवाची योजना आपल्यासाठी लिहिली आहे, तिथे आपलं लक्षच जात नाही. त्याच प्रकारे आपणही कधी-कधी देवाची इच्छा बाजूला करून बाकी गोष्टी शोधात जातो. म्हणजे लोकांनी आपली वाहवाही करावी किंवा आपली रेप्युटेशन, आपलं फेम आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आणि येशू बोलले आहे, की 2 गोष्टींमध्ये आपण आपलं मन नाही गुंतवू शकत. एकतर आपण परमेश्वरामध्ये राहू शकतो किंवा दुसऱ्या गोष्टींमध्ये. म्हणून आपली जी स्पिरिच्युअल लाईफ आहे, तिथे आपण सेक्युलर आयडियाज जेव्हा घेऊन येतो, की आपली कंडिशनिंग वेगळी झाली आहे जगाच्या नुसार, तर आपल्याला ती कंडिशनिंगला परत अंडू करायचं आहे आणि आपल्याला देवाच्या वचनाद्वारे आपलं मन परिवर्तन केलं पाहिजे. म्हणजे आपला रिअल खजिना परमेश्वर असतील, येशू असेल, तर मग आपण अपसेट नाही होत, जर का आपलं काही प्रॉपर झालं नसेल तरी. कारण आपल्याला माहिती आहे, की येशूमध्ये आपल्याला शांती आहे आणि त्यांना सगळं ठाऊक आहे. ते आपल्याला ओळखतात. त्यांना माहिती आहे, की आपल्याला काही गोष्टी कठीण जात आहेत आणि आपल्याला लोकांचं अप्रूव्हल नाही मिळालं, तरी पण मग आपलं मन शांत राहू शकतं. आणि म्हणून आपण आपला जो पूर्ण कंट्रोल आहे, तो येशूला देऊया. सगळं सरेंडर करूया. जिथे-जिथे तुम्हाला प्रॉब्लेम्स येतायत, तिथे-तिथे तुम्ही येशूला बोलवा. मनातल्या मनात ती प्रार्थना करा, की "येशू तुम्ही इथे या फ्रेंडशिपमध्ये या रिलेशनशिपमध्ये या." म्हणजे काय आपले जे हेतू आहे, आपले जे इंटेन्शन्स आहेत, ते प्युरिफाय करायला, त्याला पवित्र करायला. म्हणजे आपण ज्या वेळी बघतोय ना गोष्टी, त्याच्याहूनही जास्त चांगलं प्रभू येशू बघतायत. कधी-कधी आपल्याला वाटतं येशू बोलतायत, "अरे हे नको करू, ते नको करू." आणि आपल्याला वाटतं आता कसं आपल्या आतल्या या आशा, आकांक्षा आपल्याला आत अशा दाबून ठेवायला लागतील. पण असं नाही आहे. येशूमध्ये आपल्या आशा, आकांक्षा आपल्याला दाबून ठेवायची गरज नाहीये.
आपल्याला सरेंडर करायचे आहेत आणि येशू त्याच्यावरती कार्य करून त्याला रिडीम करतात. म्हणजे त्याला असं करतात, की आपला दृष्टिकोनाने आपण फक्त एक प्रेम करू शकतो मानवीय रूपाने. पण जेव्हा येशू आपल्या हृदय आणि मनात काम करतात, ते आपल्यामध्ये ते त्यांचं प्रेम देतात, ज्याच्यामुळे आपण ग्रेटर लव्ह करू शकतो. म्हणजे आपण अधिक प्रेम करू शकतो आणि अधिक प्रेम करण्यासाठी आपण एकमेकांना ब्रदर एंड सिस्टर इन क्राइस्ट पाहू शकतो. आपण असं नाही बघणार, की याच्याकडून मला काय फायदा होतोय. पण आपण असं बघणार, की अरे हे पण येशूचीच मुलं आहेत आणि मला यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. मला काही एक्स्पेक्टेशन नाहीये. फक्त येशूच्या सेवेसाठी मनापासून कार्य करायचं आहे. आणि जेव्हा आपलं मन, आपलं हार्ट प्युरिफाय होतं आणि आपले इंटेन्शन्स प्युअर होतात, तेव्हाच आपण खऱ्या रूपाने अधिक प्रेम करू शकतो आणि येशू आपल्याला परवानगी पण देतील बऱ्याच गोष्टी करायला. पण जोपर्यंत आपलं मन आणि हृदय सेल्फिश आहे आणि त्याच्यात आपली सेल्फिश मोटिव्हज आहेत, तर प्रभू आपल्यावर अजूनही कार्य करतायत. कारण आपल्याला त्याच्यातून अटॅचमेंटमधून निघून डिटॅच व्हायचं आहे आणि प्रभूमध्ये पूर्ण हार्ट, पूर्ण मन लावून त्यांच्यासाठी कार्य करायचं आहे आणि हे संभव आहे जर का आपण त्यांच्याकडून कृपा मागितली आणि त्यांना बोललं, की "प्रभू प्युरिफाय माय इंटेन्शन्स." तुम्ही माझे हेतू प्युरिफाय करा, म्हणजे पवित्र करा. म्हणजे मी एकमेकांना जेव्हा मी दुसऱ्यांना पाहते, तेव्हा मी त्यांना तुमच्या नजरेने पाहू शकते आणि त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी अधिक प्रेम करू शकते तुमच्या मनाने आणि तुमच्या हृदयाने. थँक यू. गॉड ब्लेस यू. बाय बाय.